MHT-CET 2024 साठी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल काय असणार आहे मुलांनो? यूट्यूबच्या इतिहासामध्ये एवढा डिटेल व्हिडिओ आजपर्यंत आला नाही, तेवढं डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, अनेक इनसाइडर गोष्टी सांगणार आहे की बी फार्मसीचा कॉलेजेसचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, इंजिनिअरिंगचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. सर आम्हाला एवढे मार्क्स मिळाले तर आम्हाला किती पर्सेंटाईल मिळणार, सर 2023चा कसा होता पर्सेंटाईल आणि मार्क्स यांचा रेशो कसा होता, या सर्व गोष्टींची चर्चा आपण पुढे करणार आहे. माझं तुम्हाला एकच निवेदन आहे, एकच गोष्ट मला सांगायची आहे की सर्वांनी डिटेलमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण कळणार की मार्क्स आणि पर्सेंटाईल यांचं रिलेशन नेमकं काय असतं. की तुम्हाला 200 पैकी 180 मार्क्स मिळाले तर तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळणार आहे, या सर्व गोष्टींची चर्चा पुढे आपण करणार आहे मुलांनो, फक्त आणि फक्त आपल्या मातृभाषेमध्ये, आपल्या मायभाषेमध्ये, मराठीमध्ये. मुलांनो आता आपण सुरू करूया. आता मी तुम्हाला काय सांगतोय की MHT-CET 2024 साठी मी तुम्हाला एक्सपेक्टेड मार्क्स आणि पर्सेंटाईल यांचा रेशो सांगतोय. ठीक आहे मुलांनो, जर का या वर्षीची MHT-CET ची लेवल बघायची झाली तर प्रत्येक वर्षी काय होतं मुलांनो की प्रत्येक वर्षी कट ऑफ थोडा का असे ना तो वाढत जातो. ठीक आहे, हार्डनेस असू द्या ती वाढत जाते. नंबर ऑफ CET ऍप्लिकंट्स म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत जाते. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी कट ऑफ हा थोडासा वाढतो. ठीक आहे, मग त्या कंपॅरिझनने मी तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या मुलांनो. ज्या विद्यार्थ्यांना 200 पैकी 160च्या पुढे म्हणजे 170, 180, 190 एवढे मार्क्स मिळणार त्यांना यावर्षी जवळपास 99.50 ते 99.40 पर्सेंटाईल एवढा स्कोअर येऊ शकतो. ठीक आहे मुलांनो, ज्यांचा स्कोअर हा 150 ते 160च्या दरम्यान असणार आहे त्यांचा अप्रॉक्सिमेटली पर्सेंटाईल 99 पर्सेंटाईल एवढा स्कोअर येणार. ज्यांचा स्कोअर 130 ते 150 ह्या दरम्यान असणार त्यांना पर्सेंटाईल 98 ते 99 पर्सेंटाईल एवढे मिळू शकतात. ज्यांचा स्कोअर 110 ते 140च्या दरम्यान असणार आहे त्यांचा पर्सेंटाईल 96 ते 98 पर्सेंटाईल एवढा स्कोअर येऊ शकतो. आणि ज्या मुलांना CET मध्ये 100 ते 110 मार्क्स एवढा स्कोअर झाला त्यांना 95 ते 96 पर्सेंटाईल एवढा स्कोअर येऊ शकतो. मला एकच सांगायचं आहे मुलांनो, तुमचं जे ऍडमिशन असतं ते पर्सेंटाईल वर डिपेंड तर असतंच, पण पर्सेंटाईल पेक्षा ते जास्तीत जास्त अवलंबून जे असतं ते तुमच्या रँकवर अवलंबून असतं. आता तुमची रँक कॅटेगरी वाईज रँक असते, एक नॅशनल रँक असते, अशा अनेक स्टेट रँक असते. असे रँक्सचे 3 ते 4 प्रकार असतात. मग सर आम्हाला आता बी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं तर आम्हाला कुठली गोष्ट गरजेची, म्हणजे कुठली गोष्ट महत्वाची आहे, आम्हाला रँक महत्वाची आहे का आम्हाला पर्सेंटाईल महत्वाचं आहे, ते सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे, आता इथं काय सांगितलंय मी ते बघा. MHT-CET 2023चा जो रिझल्ट होता त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं होतं की 165 मार्क्स तर 149 याच्या दरम्यान ज्यांचा स्कोअर आला होता त्यांचा पर्सेंटाईल स्कोअर हो 99.99 पर्सेंटाईल ते 100 एवढा होता. ठीक आहे, आणि ज्यांचा स्कोअर 136 एवढा आला होता त्यांना 99.88 पर्सेंटाईल एवढा स्कोअर होता. मी काय सांगितलं बघा, 2023ला म्हणजे कमी मार्क्स असून जास्त पर्सेंटाईल होते. मी सांगितलं ना तुम्हाला की प्रत्येक वर्षी कट ऑफ वाढतो, कॉम्पिटिशन वाढते, त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी याच्यापेक्षा म्हणजे आता हा जो मी तुम्हाला सांगितलाय तो एकदम ॲक्युरेट सांगितलेला आहे. प्रिडिक्शन अत्यंत आपण जवळपास आपण जो पण कुठलं पण लेक्चर टाकतो ना मुलांनो, त्या लेक्चरच्या मागे मुलांनो 4 ते 5 दिवसाची रिसर्च असते. आपण नुसतं टाकायचं म्हणून टाकत नसतो, आपण प्रत्येक गोष्ट रिसर्च अँड ॲनालिसिस करून टाकतो. त्याच्यामुळं आपण जी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो ती मोस्ट जेन्युइन असते आणि ती आपल्या मातृभाषेमध्ये असते. हा आपला महत्त्वाचा फायदा आहे. पुढे मुलांनो आता बघा 2023चं पुन्हा तेच सांगणार आहे, ते 122 वगैरे वगैरे. मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की काळजी नका करू, 170 किंवा 160 किंवा 150 च्या पुढे तुमचा स्कोअर असणार, तुम्हाला 99 पर्सेंटाईलच्या पुढेच पर्सेंटाईल बघायला मिळणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता मला महत्त्वाच्या गोष्टी पण सांगायच्या बघ मुलांनो. आता मी तुम्हाला सांगतोय की पर्सेंटाईल आणि रँक यांचं रिलेशन काय. मुलांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर का टॉप मोस्ट कॉलेज पाहिजे जसं की COAP, त्याच्यानंतर ICT, त्याच्यानंतर आपलं कुठलं कॉलेज, सांगलीचं कॉलेज, वालचंद कॉलेज, हे जे टॉप मोस्ट कॉलेज तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला तुमची रँक जी असणार आहे ती रँक तुम्हाला बिलो 1000 पाहिजे. बिलो 1000 किंवा बिलो 2000 पर्यंत पण आपल्याला काही अडचण नसणार आहे. ठीक आहे, आणि एवढे मार्क्स एवढी रँक आली तर तुम्हाला इझिली या कॉलेजेसला इझिली ॲडमिशन मिळणार आहे.
जर का तुम्हाला मुलांनो कॉलेजेसचा कट ऑफ, कॉलेजेसची इन्फॉर्मेशन, टॉप कॉलेजेस अशी माहिती आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये देणार आहे की काउन्सिलिंग कसं करणार, काउन्सिलिंगसाठी कसं अप्लाय करणार, सर तुम्ही आमची फ्रीमध्ये काउन्सिलिंग करणार का, सर तुम्ही आम्हाला वेगवेगळी मदत पोहोचवणार का. मुलांनो मी तुम्हाला 100% सांगतोय की सर नेहमी तुमच्यासोबत हे असणार. आपली CET असेपर्यंत, CET झाल्यानंतर पण, इंजिनिअरिंगसाठी पण, इंजिनिअरिंग नंतर पण सर तुमच्या सोबतच असणार आहे. त्याच्यामुळं अजून पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर करून ठेवा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं अख्ख्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत आपली मदत पोचते. त्याच्यासाठी सांगतोय, बाकी सरांचा दुसरा कुठला हेतू नाही. आता जर का तुम्हाला 99 ते 90% एवढा स्कोर आला तर तुमची रँक जी असणार आहे मुलांनो, तुमची रँक जी असणार आहे ती 1 ते 19,000 याच्या दरम्यान असणार. जर का तुम्हाला 89 ते 80च्या दरम्यान तुमचा पर्सेंटेज आला तर 19,000 ते 30,000 अशा पद्धतीने मुलांना तुम्ही सर्व पर्सेंटाईल आणि रँक बघू शकता. ठीक आहे, मी काय सांगतोय बघा, 2024 साठी कुठली पर्सेंटाईल किंवा रँक बेटर असणार आहे. आता यांच्यानुसार किंवा आपल्यानुसार मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 2000च्या आत, 1000च्या आत, 3000च्या आत रँक राहिली तर एकदम चांगला स्कोर कन्सिडर केला जाणार आहे. हव्या त्या कॉलेजेसला ॲडमिशन इझिली मिळू शकतं. ठीक आहे, आता पुढे मुलांना COEP कॉलेजबद्दल थोडक्यात सांगतोय. COEP जे कॉलेज आहे ना, तिथले ॲल्युमिनी म्हणजे काय की त्या कॉलेजमध्ये कोण शिकले ना ते मी तुम्हाला सांगतोय. मुलांना या COEP कॉलेजमध्ये अनेक मोठे व्यक्तींनी शिक्षण घेतले. ठीक आहे, आता मी ICT बद्दल सांगतो. मुलांना हे ICTचं कॉलेज आहे ना मुंबईला आहे. तुम्हाला सर्वांना मुकेश अंबानी माहिती आहे बरोबर, धीरूभाई अंबानींचे सुपुत्र मुकेश अंबानी. मुकेश अंबानींचा नंबर JEE क्वालिफाय करून IITला इझिली लागत होता. त्यांनी IITला नाकारलं आणि ICTला ॲडमिशन घेतलं. एवढे चांगले कॉलेजेसचा फायदा असतो. मुलांना चांगलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं का गरजेचं असतं, कारण की चांगल्या प्लेसमेंटसाठी. चांगली प्लेसमेंट आवश्यक का असते, कारण की तिथं चांगले कंपनीज येतात. चांगले कंपनी येऊन तुमची चांगली प्लेसमेंट झाली तर तुम्हाला चांगला जॉब मिळत असतो. मी एवढी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे ना मुलांना, तुम्हाला सिरियसली सांगतोय. तुम्ही कुठलाही हिंदी चॅनल बघून घ्या, मराठी चॅनल बघून घ्या, आपले टॉप मोस्ट असणार. मी आज सांगतोय की जरी आपली पब्लिक, आपली सबस्क्रायबर्स, आपले विद्यार्थी कमी असले ना, परंतु आपण मोस्ट जेन्युइन इन्फॉर्मेशन देतोय. मला बाकी काहीच गोष्टी माहीत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की येऊ द्या, जास्तीत जास्त मुलांपर्यंत माहिती आपल्याला पोहोचवायची आणि त्याच्यासाठी मला तुमची मदत पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही करणार म्हणजे करणार. मला माहिती नाही की हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवणार का नाही पोहोचवणार, परंतु मला विश्वास आहे स्वतःवर पण आणि तुमच्यावर पण आणि वर असणाऱ्या माझ्या देवतेवर पण की हा व्हिडिओ आहे ना प्लीज सर्वांपर्यंत पोहोचवा. आता पुढे सर पर्सेंटाईल आणि रँक तुम्ही सांगितलं, आता पुढे लक्ष दे. आता मुलांनो पर्सेंटाईल आणि रँक ॲनालिसिस, मुलांनो जे कॅन्डिडेट्स 2024ला बसले होते त्यांचा जो पर्सेंटाईल स्कोअर असणार आहे त्याला आपण एका नॉर्मलायझेशन प्रोसेसने कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, मग मला एवढंच सांगायचं आहे की मुलांनो त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनसर्टेनिटी असते रँक आणि पर्सेंटाईलमध्ये. त्याच्यामुळं की तुम्हाला रँक आणि पर्सेंटाईल हे तेव्हाच कळणार की ज्यावेळेस मुलांना ऑफिशियल रिझल्ट येणार. मी एवढंच सांगणार आहे की पर्सेंटाईल आणि मार्क्सचं तुम्हाला कळालं की मोर दॅन 170, 160 असले तर तुम्हाला 99.50 किंवा अप्रॉक्सिमेटली 100 पर्सेंटाईल पण एवढा स्कोर येऊ शकतो. या सर्व गोष्टींवरून तुम्हाला एक गोष्ट कळाली सर की आम्हाला ॲडमिशनसाठी पर्सेंटाईल पण महत्त्वाचं आहे, रँक पण महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला दिली आहे. येणाऱ्या काळामध्ये काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होणार आहे. सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून ठेवा. जीवनातला सर्वोत्तम चान्स आहे मुलांनो. कशा पद्धतीने तुम्हाला चांगलं ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठली प्रोसेस फॉलो करायची. आता काही डॉक्युमेंट्स असे आहेत की ते आताच काढून ठेवा. ते डॉक्युमेंट्सवर पण मी उद्या किंवा परवा लेक्चर किंवा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी स्टे ट्यून टू अवर स्मॉल चॅनल. प्लीज स्मॉल चॅनल मेक इन टू बिग चॅनल अँड बिग चॅनल मेक्स अ होल डिफरन्स इन टुडेज जनरेशन. कसं काय, जेवढं जास्त आपलं चॅनल वाढणार तेवढी जास्त आपली माहिती पोचणार, जेवढं जास्त मुलांना आनंद होणार, जेवढं जास्त मुलांचा फायदा होणार तेवढं सरांचं मन शांत राहणार. सरांचं मन तोपर्यंत शांत राहत नाही जोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवत नाही. एका पण विद्यार्थ्याला माझ्यामुळे एका विद्यार्थ्याचा फायदा झाला, त्याचा जीवनात बदल झाला, सरांचं स्वप्न कर्तव्य संपलं.
एवढीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो, सांगितलं. सर्वांना आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक. MST CET तुम्ही फोडलं जे मला माहिती. अनेक विद्यार्थ्यांचे कॉल्स आले, सर तुम्ही जे सांगता ते कसं येतं. अरे बघा आता ते मी कसं सांगू तुम्हाला. आपली मेहनत, कष्ट आणि वरच्याचा आशीर्वाद या सर्व गोष्टी आपल्यासोबत आहे. तुमचा पण सर्वांचं प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या मुलांनो सरांवर. सरांचं प्रेम तुमच्यावर सतत राहणार राहणार राहणार. आपण इथं थांबूया मुलांनो. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट.